अशा प्रकारे यांना तपासणी करण्याकरता यांना इन्फॉर्मेशन द्यायलाच पाहिजे नव्हती. एफडीएचे अधिकारी जाण्याच्या आधीच यांनी आता ही सगळी साफसफाईला सुरुवात केली आहे. आपण सगळे आपल्या माध्यमातून पाहतो आहे. यापूर्वी मला अनेक आमदारांनी सांगितलं की आमच्या ताटामध्ये कुठे उंदीर निघला, कुठे पान निघली, कुठे झुरळ निघलं. मला पण अनेक वेळेस 2-2, 3-3 आम्ही शिळं खाल्लेलं आहे. त्यामुळे आता तुकाराम मुंढे साहेबांनी जे काही मोहीम हाती घेतली आणि कोर्टाने जी दखल घेतली, याचा अर्थ मी जी काही रिॲक्शन दिली होती मी योग्य होतो. माझा मार्ग जरी चुकला असेल तर मी जे काही सत्य बाहेर आणायचं होतं ते मी खरं आणलं होतं. आज संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि मंत्रालयात सुद्धा हायकोर्टाने देखील याची दखल घ्यायला लावलेली. याचा अर्थ हायकोर्टाला देखील हे खरं कळलेलं आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला हे सगळं कॅन्टीनचं मारहाण प्रकरण झालं होतं तेव्हा एफडीओनी 79 चुका, 79 त्रुटी कॅन्टीनच्या काढल्यानंतर त्याच कंत्राटदाराला परत कंत्राट कसा दिला गेला, त्याचा परवाना रद्द काय केला गेला नाही. मग ज्या 79 त्रुटी अपूर्ण होत्या किंवा तिथं फार घाणेरड उंदीर वगैरे सगळे दिसत होते ते त्याची काहीच दखल घेतली गेली दखल का नाही घेतली गेली. निश्चितच संजयजी, मात्र एफडीए म्हणताय की 98% स्वच्छ हे कॅन्टीन आणि पुन्हा एकदा आता या तपासणीचे आदेश देण्यात आलेत. कितपत तथ्य आहे या सगळ्यामध्ये? आणि तुम्ही देखील अनेकदा आमदार निवासाचं जे कॅन्टीन आहे त्या जेवणासंदर्भातलं असेल त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. या अनुषंगाने या दाव्यात नेमकं किती तथ्य वाटतंय? मी 25-30 वर्षापासून त्या कॅन्टीनला जातो आणि आता तिला 98% जे काही सांगितलं जातं, तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन का दिली की आम्ही येतोय म्हणून? तुम्ही अचानकपणे भेट दिली असते तर कळलं असतं ना किती टक्के सफाई आणि किती टक्के घाणेरडं आहे. तुम्ही एखाद्याला सांगून जाता की अरे तू चोर आहेस, आम्ही तुला पकडायला येऊन आलो, तू जरा सगळं चोरीचं सामान लपवून ठेव, चांगलं स्वच्छ करून ठेव, मग तो काय करणार आहे? निश्चितच संजयजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. 3 वाजेपर्यंत आता अहवाल सादर केला जाईल. बघूयात पुढे काय होत आहे. धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपण पुन्हा एकदा जाऊयात. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी कॅन्टीन मध्येच उपस्थित आहेत. कृष्णा, आपण बघितलं आता संजय गायकवाड शिवसेनेचे ते म्हणतायत की स्वच्छता या ठिकाणी सुरू झालेली आहे. तपासणी करण्यासाठी येणार आहे पथक, हे सांगणं गरजेचं नव्हतं. डिरेक्टली पथकांना येऊन या ठिकाणी तपासणी करणं गरजेचं होतं. वर्षा, खरं तर हायकोर्टानं परवा दिवशी जेव्हा सांगितलं की सरकारी आस्थापनांवरती तुम्ही अशा पद्धतीनं कारवाई करता का किंवा केवळ फक्त खाजगी आस्थापनांना लक्ष करणं चुकीचं आहे असं म्हटल्यानंतर बऱ्याचशा सरकारी आस्थापनांमधील जे काही उभारगृह आहे त्याची तपासणी करण्यात आली. आणि संजय गायकवाड यांनी जो काही आरोप केला त्यामध्ये म्हटले की सरकारी आस्थापनांची तपासणी होण्याच्या पूर्वी एफडीएकडनं तशा पद्धतीची सूचना दिलेली होती आणि म्हणून कदाचित हे कॅन्टीन साफसफाई जी आहे त्याच्या आधी करण्यात आलेलं होतं आणि म्हणून तसा अहवाल हायकोर्टामध्ये आज या एफडीएच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागला. एफडीएचे अहवालानुसार 98% मंत्रालयातलं कॅन्टीन जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ आढळलं. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचा एक कीटकही आम्हाला त्या तपासणीमध्ये आढळला नाही असं जेव्हा एफडीएच्या वतीनं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलं त्यावेळेला तातडीनं त्यावरती आक्षेप घेत हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी म्हटलं की 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा माशा आणि छोटे मोठे कीटक आढळत असतात, मात्र मंत्रालयातलं कॅन्टीन एवढं स्वच्छ आहे आणि एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीचं कॅन्टीन कसं काय स्वच्छ असू शकतं, हा जो तुम्ही दावा करता हा तो पटण्यासारखा आहे का, असा देखील प्रश्न हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी उपस्थित केला. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 4 वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांचं एक पथक तयार करण्यात आलेलं आहे, जे पथक थोड्याच वेळामध्ये मंत्रालयामध्ये भेट देईल आणि या उपाहारगृहाची तपासणी करेल. मात्र तपासणी करत असताना या प्रत्येक तपासणीचं जे काही चित्रीकरण आहे ते सुद्धा करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत. आणि आता आपण पाहतो की मंत्रालयातलं आतमधलं जे किचन आहे जिथे जेवण बनवलं जात आहे तिथे सुद्धा अशा पद्धतीने ही साफसफाई केली जाते आहे. लादी जी काय आहे ती स्वच्छपणे धुवून काढली जाते, पुसून घेतली जाते. पुढच्या बाजूला जे काही जेवण बनवलं जाते किंवा जे काही प्लेट्स आहेत त्या साफसफाई करण्याचं काम काही महिला कर्मचारी आहेत या कॅन्टीनमधल्या त्यांच्या वतीनं सुरू आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती पूर्णपणे स्वच्छ जी आहे ती केली जाते आहे. बऱ्याचसा मगापासून आपण पाहतो की जवळपास अर्धा तासापासून हे सगळं साफसफाईची मोहीम या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सुरू केली गेलेली आहे. आणि लोकांशी बोलण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बरेचसे लोक म्हणतात की बऱ्याच वर्षापासून इथं जेवतो तेव्हा आधी अशा पद्धतीची स्वच्छता नव्हती, मात्र आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे, बऱ्यापैकी स्वच्छता जी आहे ती मेंटेन केली जाते. मात्र बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मागच्या काही दिवसापासून पूर्णपणे स्वच्छ आणि टापटीप अशा पद्धतीचं हे कॅन्टीन जे आहे ते आम्हाला आढळलेलं आहे. मात्र याचं सगळं क्रेडिट जे आहे ते काही कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा किंवा अभ्यंगत जे आहेत ते सुद्धा तुकाराम मुंढे यांना देतात. कारण तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्त निश्चितच कृष्णा या संदर्भातले अपडेट घ्यायचे तुर्तास.